तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. ही वाढलेली चरबी, ही वाढलेली अनावश्यक चरबी कमी करणं अवघड नाहीये. हे फॅट्स बर्न करणं कठीण नाहीये. मग कठीण काय आहे? कठीण आहे ते म्हणजे शरीराला फॅट बर्न्स करण्यासाठी तयार करणं, आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. तर मंडळी, तुम्ही कितीही चांगला डाएट केला तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही. तुम्ही कमी आहार घेतला तरी देखील वजन कमी होत नाही. घाम जरी गाळला जिम मध्ये व्यायाम करताना तरी देखील वजन कमी होत नाही. तर प्रॉब्लेम हा तुमच्या व्यायामामध्ये नाहीये, नाही तुमच्या डाएटमध्ये आहे. तर प्रॉब्लेम आहे तुमच्या शरीराच्या सिस्टीममध्ये, आणि तीच सिस्टीम या व्हिडिओमध्ये आपण नीट करणार आहोत. कित्येकदा खूप चांगलं डाएट करून आपलं वजन कमी होत नाही, कारण आपला मेटाबॉलिझम हा स्लो झालेला असतो. आपली पचनशक्ती ही कमकुवत झालेली असते, आणि ती आता सक्रिय कशी करायची हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी पावडर की जी घेतल्यामुळे, ज्याचा फक्त 1 चमचा रात्री झोपण्याच्या आधी घ्यायचा आहे, आणि फक्त तो घेतल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. हो मंडळी, आणि आता ही पावडर काही विकत आणायची आहे का, किंवा खूप महाग आहे का? तर अजिबात नाही. ही पावडर आपण घरी बनवणार आहोत, आणि यासाठी लागणारे सगळे घटक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहेत. म्हणजेच वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. तर मंडळी, ही पावडर खूप ट्रेंडिंगला देखील आहे, आणि खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज देखील ही पावडर घेत असतात. त्यामुळेच त्यांचं वजन मेंटेन राहत असतं, ते बारीक राहत असतात. तर मंडळी, तुम्ही म्हणाल की ही पावडर इतकी पॉवरफुल का आहे? कारण यामुळे तुमची पचनशक्ती सुधारणार आहे, तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे, आणि तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे. तर मंडळी, ह्या पावडरमुळे थेट तुमच्या पोटाच्या वाढलेल्या चरबीवरती, पायाची वाढलेली चरबी असो किंवा हाताची वाढलेली चरबी असो, याच्यावरती थेट परिणाम होणार आहे. तसेच कित्येकदा आपला फेस खूप सुजल्यासारखा वाटत असतो, ते देखील कमी व्हायला, फेस फॅट्स देखील कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे. सो ओव्हरऑल जी अनावश्यक फॅट्स आहेत ते सगळे बर्न होणार आहेत, ते म्हणजे या पावडरमुळे. तर मंडळी, आता वजन कमी करण्यासाठी कित्येक लोक महागड्या गोळ्या घेत असतात, महागड्या पावडर्स आणत असतात. तर या सगळ्याची काहीही गरज नाहीये. फक्त या पावडरला एकदा तुम्ही चान्स देऊन बघा, आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, किंवा कुठलाही व्यायाम नाही देणार आहे, तर फक्त देणार आहे ही मॅजिकल पावडर. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओ शेअर केले, खूप सारे डाएट प्लॅन शेअर केले. 1 मील अ डे डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कमी केलं हे देखील तुमच्यासोबत शेअर केलं. आणि मंडळी, या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आपल्या चॅनलचे टोटल व्ह्यूज 1 करोड प्लस झालेले आहेत, आणि कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तसेच मंडळी, मी जे काही डाएट प्लॅन देते, जे काही मी रेमेडीज देते, ते सगळं घरामध्येच अवेलेबल असतं, काहीही विकत आणायचं नसतं, आणि त्यामुळेच लोकांना अवघ्या काही दिवसांमध्येच वजनामध्ये फरक दिसू लागतो. आणि जर मी घर बसल्या माझं वजन कमी करू शकते, तर तुम्ही देखील करू शकता. चला तर मग सुरू करू आजचा आपला प्रभावी व्हिडिओ, आणि आजचा आपला नवीन टॉपिक. फक्त ही 1 चमचा पावडर घ्या आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, आता बघू की या पावडरसाठी लागणारे घटक कोणते आहेत. तसेच मी तुम्हाला इकडे ही पावडर बनवायची तरी कशी याचा व्हिडिओ देखील दाखवणार आहे. पण या आधी यामध्ये लागणारे घटक आपण जाणून घेऊ, आणि ते इतके फायदेशीर का आहेत ते देखील बघू. सो सगळ्यात आधी आपण घेणार आहोत बडीशेप, कारण त्याच्यामध्ये फायबर देखील आहे, ॲनेथॉल देखील आहे, की ज्यामुळे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होत असतं, आपलं पचन चांगलं होत असतं, ब्लोटिंग कमी होत असते, आणि फॅट्स बर्न व्हायला देखील मदत होत असते. सो आता जे काही आपलं वजन वाढतं त्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. तुम्ही कितीही चांगलं आहार घेतला, पण जर तुमचं पचन चांगलं नसेल तर तुमचं वजन कमी होणार नाही. सो हे सगळे घटक तुमचं पचन चांगलं करणार आहेत. त्यानंतर आपण घेणार आहोत ओवा. ओवा देखील खूपच इफेक्टिव्ह आहे, की त्याच्यामध्ये थायमॉल आहे, त्याच्यामुळे गॅस असो, ऍसिडिटी असो, ते प्रॉब्लेम्स देखील सॉल्व्ह होत असतात, आणि डायजेशन देखील ते इम्प्रूव्ह करत असतं. त्यानंतर आपण जिरं देखील घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, जिरं हे जिरवतं, तसेच ते थंड देखील असतं, आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये फॅट साठून राहत नाहीच, पण आपल्याला क्रेविंग देखील होत नाही. हे सगळ्या घटकांमुळे दिवसभर जी आपल्याला खाऊ होत असते, म्हणजे आपण व्यवस्थित जेवण केलं तरी आपल्याला सारखं हे खाऊ का ते खाऊ असं होत असतं, क्रेविंग होत असते. सो ती क्रेविंग देखील होणार नाही इतका हा 1 चमचा आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर आपण घेणार आहोत, आवळा पावडर घेणार आहोत, थोडीसं हिंग आणि थोडीशी कलोंजी. चला तर मग बघू ही पावडर बनवायची तरी कशी.
तर आपण घेणार आहोत 2 चमचे बडीशेप, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा ओवा, 2 चमचे जिरं, कलोंजी आणि थोडंसं आपण इकडे हिंग घेतलेलं आहे. हे आपण मस्तपैकी ड्राय रोस्ट करणार आहोत पॅनमध्ये, काही ॲड करायचं नाही आणि मस्तपैकी हे भाजून घ्यायचं त्याचा रंग बदलेपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आवळा पावडर 2 चमचे. आवळा पावडर तुम्ही थोडी जास्त देखील घेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि वेट लॉससाठी देखील हे खूप इफेक्टिव्ह आहे. सो तुम्ही थोडी जास्त देखील घेऊ शकता. आणि ह्या मिश्रणामध्ये नंतर तुम्ही आवळा पावडर ॲड करणार आहात आणि थोडंसं हिंग ॲड करणार आहात. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1/4 चमचा घेणार आहोत काळी मिरी पावडर आणि पिंक सॉल्ट आपण घेणार आहोत. जर BP असेल तर तुम्ही सॉल्ट स्किप केलं तरी चालेल, पण पांढरं सॉल्ट अजिबात नाही. त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत. हे 1 आठवड्याचं मिश्रण आहे, त्याच्यापेक्षा जास्त दिवसांचं करू नका. 1 आठवड्याचंच मिश्रण करून ठेवा, तेच खूप पॉवरफुल असतं. तर मंडळी आता बघू की ही पावडर घ्यायची कधी. तर ही पावडर आपण घेणार आहोत रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी. आपण एक मोठा ग्लास भरून पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा ही पावडर टाकणार आहोत आणि त्यामुळेच आपलं डायजेशन सुधारणार आहे आणि आपली फॅट्स बर्न व्हायला, आपली चरबी जळण्याची प्रोसेस सुरू व्हायला मदत होणार आहे. सो हे करायचं आणि मग बघा अवघ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. पण मंडळी आता तुम्ही म्हणाल की मी ही पावडर घेतो म्हणजे मी केक खाऊ का, मी बाहेरचं खाऊ का, तर मग वजन कमी होणार आहे का? अजिबात नाही. आता आपल्याला वजन कमी करायचंय तर यासोबतच आहारातून गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ पूर्णपणे वर्ज करणं गरजेचं आहे. फक्त घरातलाच आहार घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरच 3 खूप महत्वाचे पॉइंट्स तुम्ही फॉलो करणार आहात. सगळ्यात पहिला म्हणजे दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं. रात्रीचं जेवण हे तुम्ही 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि रात्रीचं जेवण हे हलकं करण्याचा प्रयत्न करा. शक्य तितका रात्री हलका आहार घ्यायचा. आणि नेक्स्ट म्हणजे जर तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल, जिमला जायला जमत नसेल तर ॲटलिस्ट 45 मिनिटं तुम्ही वॉक करा. मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी तुम्ही जरी पावडर घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी ही पावडर घेऊन बघणार आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये काही केल्या, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते देखील ही घरगुती पावडर बनवून अगदी घर बसल्या त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की ब्रेकफास्टला काय घ्यायचं, दुपारी काय आहार घ्यायचा, रात्री काय आहार घ्यायचा, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत. अगदी घरगुती आहार, काहीही विकत आणायची गरज नाहीये, त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, तुम्ही काय गोळ्या घेता ते बघून जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल तर आपण ते देखील बनवतो. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड अजिबात नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची. असं नाही की 2 दिवस फॉलो केलं आणि मग सोडून दिलं. सातत्य, कन्सिस्टन्सी गरजेची आहे. पॉझिटिव्ह, सकारात्मक राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आणि मंडळी वजन कमी करण्याआधी आणि हे सगळं करण्याआधी तुम्ही जसे आहात ना तसे आधी स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.